शालार्थ आयडी घोटाळा. जामनेर तालुक्यातील शिक्षण संस्था चालक संजय गरुड चौकशीसाठी ताब्यात. राज्यात मोठा गाजवाजा करणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने SIT सोमवारी मोठी कारवाई केली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील भाजप नेते व शिक्षण संस्था चालक संजय गरुड यांना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेतून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. संजय गरुड हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार गरुड यांच्याशी संबंधित शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील 177 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात बनवण्यात आल्याचा आरोप आहे. या संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या 4 तालुक्यांमध्ये 15 माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून बोगस नियुक्त्या केल्याचा आणि शासनाचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान गैरमार्गाने घेण्याचा मुख्य आरोप या प्रकरणी आहे. संजय गरुड यांनी यापूर्वी 3 वेळा गिरीश महाजन यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणुका लढल्या होत्या. जानेवारी 2024 मध्ये त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या गरुड यांच्या अटकेमुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. शालार्थ आयडी घोटाळा हा नाशिक विभागातील मोठा घोटाळा मानला जातो. बनावट आयडी तयार करून हजारो कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे वेतन व थकबाकी दिल्याचा आरोप या प्रकरणात आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक संस्थाचालक, शिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. SITने यापूर्वीही अनेकांना नोटिसा बजावल्या होत्या. संजय गरुड यांना ताब्यात घेतल्यानंतर SITने त्यांची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. या घोटाळ्यात शासनाचा सुमारे 160 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचं प्राथमिक अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक शाळा व संस्थांशी संबंधित असल्याने तपास आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुढील कारवाई काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.